नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती करणं आजकाल खूपच खर्चिक होत चाललेलं आहे. शेती जर आपल्याला नफ्यात करायची असेल तर तिला एखाद्या जोडधंद्याची साथ द्यावी लागते. दुग्ध व्यवसाय हा त्यातलाच एक सोपा आणि शेतकऱ्याचं आर्थिक उत्पन्न झपाट्याने वाढवणारा जोडधंदा आहे. परंतु आजही आपल्यापैकी बरेच शेतकरी बांधव हा व्यवसाय करत नाहीत. त्यांना तो करायला आवडत नाही असं आहे का? तर नाही, ते करत नाहीत कारण दुग्ध व्यवसाय करताना एक महत्त्वाची समस्या आपल्या सर्वांना प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे वर्षभर हिरव्या चाऱ्याची. आणि हीच खरी दुग्ध व्यवसायातली समस्या आहे. पावसाळ्याचे काही महिने सोडले तर कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना वर्षभर पौष्टिक असा हिरवा चारा मिळणं हे खूपच अडचणीचं झालं आहे. साधारण जानेवारी ते जून या 6 महिन्यामध्ये पुरेसं पाणी उपलब्ध नसल्यामुळे आपण मका, कडवळ यासारखी चारा पिकं घेऊ शकत नाही. त्यात गावची शिवारं वर्षानुवर्ष आपण करत असलेल्या मोकाट चराईमुळे ओसाड पडलेली आहेत. शिवाय गवताची लागवड आणि संवर्धन न केल्यामुळे स्थानिक गवतही नामशेष होताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत मग उन्हाळा आला की आपल्या काही शेतकरी बांधवांना कुठून तरी चढ्या भावाने हिरवा चारा खरेदी करावा लागतो किंवा आपल्या जनावरांना नेऊन चारा छावणीत बांधावं लागतं. मग याच्यातून मार्ग कसा काढायचा? असा मार्ग जो आपल्याला स्वतःला काढता येईल, ज्यामुळे आपल्या भुकेल्या जनावरांना खायला चारा घालण्यासाठी कधीही कुणापुढे हात पसरायची गरज पडणार नाही. गाव आणि घरदार सोडून फक्त जनावरं जीवन ठेवण्यासाठी चारा छावणीची वाट धरावी लागणार नाही. असा कोणता चमत्कारी मार्ग आहे जो शेतकऱ्याला चाऱ्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवेल? शेतकऱ्याला हा मार्ग सापडू शकतो अशा प्रकारच्या चाऱ्याच्या शेतीत जी एकाच हंगामात करायची आणि वर्षभर हिरव्या चाऱ्याची समस्या सोडवायची. मित्रांनो, आपल्यापैकी बरेच शेतकरी बांधव हे धान्याची शेती करतात, फळाफुलांची शेती करतात, ऊसाची शेती करतात, पण चाऱ्याची शेती खूपच कमी शेतकरी करतात. आणि जे करतात ते सुद्धा तयार झालेला चारा लगेच जनावरांना खायला घालून मोकळे होतात आणि मग उन्हाळ्यात चारा नाही म्हणून हवालदिल होतात. मग करायचं काय? हिरवा चारा नसताना असा चारा आपल्याला जनावरांना खायला घालायचा आहे जो ताज्या चाऱ्या इतकाच पौष्टिक आहे, शिवाय तो वर्षभर उपलब्धही असतो. या चाऱ्याचं नाव आहे मुरघास, म्हणजेच मुरलेला चारा, ज्याला इंग्रजीमध्ये सायलेज असं म्हणतात. आता तुम्ही म्हणाल, काय असतं हे मुरघास? याचा शोध कुणी लावला? मुरघासाचा प्रवास मोठा आहे आणि या प्रवासामागची गोष्ट खूपच इंटरेस्टिंग आहे. हा प्रवास सुरू होतो जर्मनीमध्ये. जर्मन लोकांना कोबी खायचं फार वेळ, पण प्रॉब्लेम हा होता की त्या देशाची हवा ही खूपच थंड, त्यामुळे त्यांना ताजा कोबी फक्त 3च महिने मिळायचा. मग त्यांनी यावर एक तोडगा काढला. जर्मनीमध्ये गेल्या 2-2.5 हजार वर्षांपासून ही पद्धत अस्तित्वात आहे. कोबी दीर्घकाळ टिकण्यासाठी तो असा बारीक कापायचा. एका भांड्यात भरायचा. मग त्यात थोडं मीठ, थोडी साखर घालायची आणि असं एकदम नीट मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्याला पाणी सुटतं. तो कोबी एका हवाबंद बरणीमध्ये भरायचा, म्हणजे काही काळानंतर तो आंबण्याची प्रक्रिया सुरू होते, जी त्याला दीर्घकाळ टिकण्यासाठी मदत करते. आता जी कोबीची स्थिती तीच जनावरांच्या हिरव्या चाऱ्याची स्थिती. थंडीमुळे जनावरांनाही हिरवा चारा काही महिनेच उपलब्ध होता. मग कोबीचंच तत्व वापरून जर्मनीतील शेतकऱ्यांनी हिरवा चारा वर्षभर टिकवण्यासाठी त्यामध्ये काही घटक मिसळले आणि त्याला लंबगोलाकार अशा गोदाममध्ये बंद करून ठेवलं. या गोदामालाच सायलो असं म्हणतात. अशा प्रकारे तयार केलेला चारा हा दीर्घकाळ तर टिकतोच, शिवाय पौष्टिकही असतो. जर्मनीतील ही पद्धत हळूहळू अमेरिका आणि इंग्लंडमध्ये पसरली. मग फिनलंडमधील
आर्तुरी इल्मारी विर्ताने नावाच्या एका शास्त्रज्ञाने या चाऱ्यामध्ये विविध आम्ले मिसळून त्याला हवाबंद स्थितीत ठेवून त्याच्यापासून उत्कृष्ट दर्जाचं मुरघास तयार करण्याची नवीन पद्धत तयार केली। सायलो नावाने ओळखल्या जाणाऱ्या गोदामामध्ये हे मुरघास तयार केल्यामुळे याला नाव मिळालं सायलेज। आणि हे सायलेज तयार करण्याची नवीन पद्धत तयार केल्याबद्दल या शास्त्रज्ञाला 1945 साली प्रतिष्ठित अशा नोबेल पुरस्कारानं गौरवण्यात आलं। या सायलेजमुळे जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्न हा कायमचा मिटला होता। कोणताही अन्नपदार्थ हवेच्या संपर्कात आला की त्याची किण्वनची म्हणजेच आंबण्याची प्रक्रिया सुरू होते आणि तो पदार्थ खराब होतो। परंतु जर आपण त्या अन्नपदार्थावर थोडीशी प्रक्रिया केली आणि त्याला हवेच्या संपर्कात येऊच दिला नाही तर असे पदार्थ दीर्घकाळ टिकतात। मित्रांनो, मुरघासाचे असंच असतं। चाऱ्यावर थोडीशी प्रक्रिया केली आणि त्याला हवाबंद स्थितीत ठेवलं की मग हा चारा दीर्घकाळ टिकतो आणि त्याची पौष्टिकता ही जराही कमी होत नाही। हे मुरघास तुम्ही घरच्या घरी तयार करून तुमच्या जनावरांसाठी शाश्वत हिरव्या चाऱ्याची व्यवस्था करू शकता। शिवाय तुम्ही या मुरघासाचा व्यवसायही करू शकता, कारण आजकाल या मुरघासाला मार्केटमध्ये प्रचंड मागणी, शिवाय याला भावही चांगला मिळतो। त्यामुळे तुम्ही जर या मुरघासाचं नीट नियोजन केलं तर हे विकून तुमच्या खिशात 4 पैसेही खुळखुळतील। त्यासाठी आपण काय करायचं? आपण लावायचं मका, कडवळ, नेपियर घास यासारखी चारा पिकं। आता आपल्याला या चारा पिकाचं काय करायचं आहे? हा चारा तयार झाल्या लगेच तो आपल्या जनावरांना टाकून संपवून टाकायचा नाही। आपलं उद्दिष्ट काय आहे? या चाऱ्याचं मुरघास तयार करायचं आणि अशा वेळेसाठी जपून ठेवायचं ज्यावेळी हिरव्या चाऱ्याची कमतरता असते। आपण नाही का कठीण प्रसंगासाठी काही पैसे बाजूला काढून ते बँकेत ठेवतो, तसंच हे असतं। उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा सहजासहजी उपलब्ध नसतो। अशा वेळी आपण जपून ठेवलेलं चारा पिकाचं मुरघास हे जनावरांना खायला द्यायचं। पावसाळ्यात म्हणजेच खरीप हंगामात हिरवा चारा हा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो। अशा वेळी खरीप हंगामातील चारा पिकं ही जरी आपण मुरघासासाठी राखून ठेवली तरी आसपासहून अतिशय स्वस्तात चारा विकत आणून तो आपल्या जनावरांना देऊ शकतो। एरवी वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होत नाही, त्यामुळे दुधाचं उत्पन्नही कमी येतं। परंतु हे सायलेज तयार केल्यामुळे गायींना वर्षभर शाश्वत हिरवा चारा मिळतो। त्याचा त्यांना जबरदस्त फायदा होतो, म्हणजेच त्यांचं दुग्ध उत्पादन व नफ्यात प्रचंड वाढ होते। मित्रांनो, जर तुमच्याकडे खरीपाबरोबरच रब्बी हंगामातही पिकाला पाणी देण्याची सोय असेल तर तुम्ही जास्त मुरघास तयार करून जास्त नफाही मिळवू शकता, कारण वर्षभर तुम्हाला बाहेरून हिरवा चारा विकत आणण्याची गरजच पडणार नाही। आणि जर समजा तुमच्याकडे दुभती जनावरं नसतील किंवा अतिरिक्त मुरघास तयार असेल तर असा मुरघास तुम्ही जानेवारी ते मे या महिन्यामध्ये विकून चांगला नफाही कमवू शकता। हे मुरघास आपल्याला घरच्या घरी तयार करता येईल का? 100% करू शकतो, अगदी सहज। चला तर मित्रांनो, इतकं प्रचंड फायदा देणारं मुरघास घरच्या घरी कसं तयार करायचं ते पाहूया। मित्रांनो, आता मी आलोय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुर येथे आणि आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर यशवंत फुलपगारे सर, जे पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून काम पाहतात। नमस्कार फुलपगारे सर। नमस्कार मोहिते साहेब। सर, आपल्या शेतकरी बंधू भगिनीच्या दृष्टीने मुरघास किती महत्त्वाचा आहे हे तर आपण पाहिलेलंच आहे, पण मला सांगा, हे मुरघास म्हणजे सायलेज तयार करण्यासाठी चारा नक्की कशा प्रकारचा वापरावा? मुरघास तयार करण्यासाठी मुख्यत्वे एकदल चारा म्हणजे गवतवर्गीय चारा चांगला असतो। त्यात मुख्यतः मका हा सगळ्यात चांगला। याशिवाय कडवळ, हायब्रिड नेपियर यांच्यापासूनही चांगल्या प्रतीचा मुरघास तयार होऊ शकतो। किंवा कधी कधी ज्यावेळेस बऱ्यापैकी वाळलेल्या चाऱ्यापासून जर का मुरघास तयार करायचा असेल तर अशा वेळेस कधी कधी लसूण घास किंवा बरसीम यांचाही वापर करून आपल्याला मुरघास तयार करता येतो। मित्रांनो, आता आपण 1 टन मक्याचं मुरघास तयार करणार आहोत। तर सर, हे मुरघास नक्की कसं तयार करायचं याबद्दल जरा टप्प्याटप्प्याने सांगा ना। मुरघास तयार करायची प्रक्रिया टप्प्याटप्प्यानं जर का आपण म्हटलं तर आपल्याला
शेतातून मका कापून आणण्यापासून आपण सुरुवात करूया. आज आपण मुरघास करायचा आहे म्हणजे आपण आजच मका कापली पाहिजे असं नाही. ज्या दिवशी आपल्याला मुरघास तयार करायचा असतो त्याच्या आदल्या दिवशी मका आपण कापणं गरजेचं आहे. कारण मका कापल्यानंतर तो एक दिवस हवेत तसाच वाळू द्यायचा, म्हणजे त्यातली आर्द्रता 60 ते 65% कमी होते आणि मग दुसऱ्या दिवशी तो आपण चाप कटरच्या साहाय्याने अर्धा इंची कुट्टी करून घ्यावी. पण सर, जशी आपण मक्याची कुट्टी करतो तसंच जर आपण दुसरं पीक वापरलं किंवा दुसरा चारा वापरला तर त्याची सुद्धा कुट्टी करणं गरजेचं आहे का? हो, मुरघास तयार करताना कुट्टी का करावी लागते तर त्यामागचं मुख्य कारण असं आहे की ज्यावेळेस आपण पिशवीत भरतो त्यावेळेस त्याच्यात कुठल्याही प्रकारची पोकळी राहू नये. आणि जर का कुट्टी अर्धा इंचाची असेल तर पोकळी राहत नाही आणि आपल्याला ते व्यवस्थित ठासून भरता येतो, म्हणजे त्यामुळे चांगल्या प्रतीचं सायलेज तयार होतं. बरं, आता पुढे काय करायचं सर? संपूर्ण 1 टन कुट्टी करून झाल्यानंतर आपण 1 किलो कल्चर 1 लिटर पाण्यात मिसळून त्याचं द्रावण तयार करून घ्यावं आणि ते द्रावण कुट्टी केलेल्या 1 टन कुट्टीवर सम प्रमाणात सगळीकडे फवारावे. तर मित्रांनो, हे सायलेज कल्चर काय असतं असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडू शकतो. तर काळजी करू नका, याविषयी आपण सरांच्याकडून सविस्तर माहिती नंतर घेणार आहोत. बरं सर, आता पुढे काय करायचं? द्रावण सगळं फवारून झाल्यानंतर ती कुट्टी परत आपण एकदा मिक्स करावी आणि कुट्टी मिक्स करून झाल्यानंतर आपण ती जी सायलेजची आपली जी 1 टनाची पिशवी आहे ती भरून घ्यावी. मित्रांनो, हे सायलेज तयार करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची पिशवी वापरली जाते. या पिशवीबद्दल आपण सविस्तरपणे नंतर पाहू. पण सर, ही पिशवी भरताना काही विशेष काळजी घ्यावी लागते का? सायलेजची पिशवी भरत असताना एक आपण काळजी घेऊया की ती पिशवी भरताना तिला खूप जास्त प्रकारे दाबून भरली गेली पाहिजे, जेणेकरून तिच्यात कुठल्याही प्रकारे हवेची पोकळी राहता कामी नाही. जर का हवेची पोकळी राहिली तर कदाचित सायलेज खराब होण्याची शक्यता असते. म्हणून दाब द्यायला अजून एका माणसाला आपण त्या पिशवीतच उतरायला लावायचं आणि त्याला सांगायचं की तू त्याच्यावर नाच, चांगला कूद, जेणेकरून ती पूर्णपणे अशी पॅक बसेल. तर मित्रांनो, पाहिलं, ही पिशवी भरताना सरांनी सांगितलेल्या पद्धतीने एक विशेष काळजी घ्या. पिशवीत सुरुवातीला तुम्ही ज्यावेळी चारा टाकचाल त्यावेळी टप्प्याटप्प्यानं 1 फूट 2 फूट चारा भरला की त्याच्यावर एका पिशवीत कमीत कमी 1 माणूस आणि शक्य असेल तर 2 माणसं उभी करा आणि त्यांना चांगलं दाबायला लावा पायानं, जेणेकरून खालचा चारा हा एकदम घट्ट बसेल आणि त्यातली जास्तीत जास्त हवा बाहेर निघून जाईल. सर, पण ह्या मुरघासाच्या पिशवीची उंची जी असते का नाही, ते आता मी ही समोर पिशवी बघतोय याची उंची जवळजवळ 10 फूट आहे. मग अशा परिस्थितीत 4-5 फुटापर्यंत आपण हातानं धरून ती पिशवी दाबून चांगली भरू शकतो. पण त्याच्या वर गेल्यावर ती भरायची कशी आणि त्याच्यात दाब कसा द्यायचा? आपण ज्या जागी पिशवी भरत असतो, समजा भिंतीला खेटून असून तर भिंतीला, किंवा भिंतीला खेटून नसेल तर छताच्या खाली आपण जर का पिशवी भरत असू तर छताच्या बीम ला हुक लावून किंवा दुसरे 2 बांबू त्या पिशवीच्या कोपऱ्याला ठेवून पिशवी उंच करावी आणि मग नंतर स्टूलच्या साहाय्याने माणूस त्याच्यात उतरवून मग ती पिशवी आपण पूर्णपणे दाबून दाबून कशी भरता येईल ह्याच्यावर लक्ष द्यावं. आणि ह्या पद्धतीनं आपण पिशवी भरल्यानंतर त्याला वरनं चेन असते किंवा नाड्या दिलेल्या असतात, त्या पक्क्या बांधून द्याव्यात, जेणेकरून तिच्यावर कुठल्याही प्रकारची हवा राहणार नाही. मित्रांनो, मुरघासाच्या पिशवीची उंची ही 10 फुटापर्यंत असते. अशा पिशवीमध्ये चारा भरण्यासाठी आपण लोखंडी अँगल किंवा गजाचा वापर करून पिशवीच्या उंची एवढी फ्रेम किंवा सांगाडा बनवावा. त्यानंतर पिशवी व्यवस्थित या फ्रेमला टांगून घ्यावी आणि त्यामध्ये चारा भरावा. मित्रांनो, या सांगाड्यामुळे पिशवीमध्ये चारा भरताना
त्यातली जास्तीत जास्त हवा बाहेर काढणं सोपं जातं. पण सर, या पिशव्या भरताना आणखी काही विशेष काळजी घ्यावी लागते का हो? विशेष काळजी म्हणजे ज्यावेळेस पिशवी पूर्ण भरून होते, समजा काही कारणाने एखाद्या वेळेस हलवताना खालच्या भागाला पिशवीला कुठेही खिळा किंवा काही असं धारदार वस्तू लागणार नाही याची काळजी घ्यावी. कारण काय, जर का हवा आत गेली तर हवेच्या याच्याने संपूर्ण सायलेज आपलं खराब होऊ शकतं. ह्यासाठी एकदा पिशवी भरल्यानंतर ती शक्यतो हलवाहलव करू नये किंवा त्या पिशवीला काही नुकसान होणार नाही याची आपण काळजी घ्यावी. तर मित्रांनो, मुरघास तयार होण्याच्या कालावधीत तसेच मुरघास तयार झाल्यावरही एक गोष्ट अजिबात विसरायची नाही, अगदी नीट लक्षात ठेवायची. ती म्हणजे कधीही पिशवी उघडायची, उघडून बघायचं त्याचा वास येतोय का, त्याचा रंग कसा झाला आहे, या गोष्टी अजिबात करायच्या नाहीत. कारण एकदा का त्याच्यामध्ये हवा शिरली की मग आपलं मुरघास खराब व्हायला सुरुवात होते. त्यामुळे मित्रांनो, एकदा मुरघास तयार केलं की त्याची पिशवी त्याच वेळी उघडा ज्यावेळी तुम्हाला ते जनावरांना खायला घालायचं आहे. आता सर मला सांगा, अशा प्रकारे चारा पिशव्यामध्ये एअरटाईट करून ठेवल्यानंतर मुरघास तयार होण्यासाठी साधारण किती कालावधी लागतो? जर का आपण सायलेज कल्चरचा वापर केला असेल तर मुरघास तयार व्हायला साधारण 35 दिवस लागतात आणि सायलेज कल्चर टाकलेलं नसेल तर मुरघास तयार व्हायला साधारण 45 दिवस लागतात. बरं सर, एकदा हे मुरघास तयार झालं की ते लगेच तसंच जनावरांना घातलं तर चालतं का त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया करून मग जनावरांना घालायला पाहिजे? प्रक्रिया आता याच्यानंतर कुठलीही करायची नाही. फक्त ज्यावेळेस आपल्याला खाऊ घालायचं आहे त्यावेळेस जर का काही कारणाने वरचा एका दुसऱ्या इंचाचा थर थोडासा ब्राउनिश वगैरे झाला असेल तर तो बाजूला करायचा आणि खालचा भाग जनावरांना खाऊ घालायला द्यायचा. पण जेवढा आपल्याला आवश्यक आहे तेवढाच काढायचा आणि परत ती पिशवी परत नाड्या बांधून व्यवस्थित हवा बंद करावी आणि व्यवस्थित झाकून ठेवावी, म्हणजे आपली पिशवीतला मुरघास खराब होणार नाही. आलं लक्षात सर. पण सर, आणखी एक महत्त्वाची शंका माझ्या डोक्यात होती, ती म्हणजे ही मुरघास तयार करण्याची जागा ही कुठं असावी, ह्याच्यासाठी काही विशेष क्रायटेरिया आहेत का? साठवणूक करत असल्या कारणाने आपल्या ह्या पिशव्या आपण अशा जागी ठेवा त्याच्यावर पावसाचं पाणी डायरेक्टली त्याच्यावर पडणार नाही किंवा जर का पावसाचं पाणी त्या पिशवीच्या बाजूने निघून जाईल यासाठी आजूबाजूनी एक तर गटार करा किंवा पिशवी थोडी उंचावर ठेवा. म्हणजे थोडक्यात ही मुरघास तयार करण्याची जागा ही थोडी उंचावर असावी ज्याच्यामुळे पावसाच्या पाण्याचा आपल्याला त्रास होणार नाही. पण सर मला सांगा, अशा पद्धतीने तयार झालेलं मुरघास हे जनावरं हिरव्या चारे इतकीच आवडीनं खातात का त्यातलं काय असं बाजूला टाकून देतात? नाही नाही नाही, हिरव्या चाऱ्या इतकीच किंबहुना मी म्हणेन त्याच्यापेक्षा अधिक आवडीनं खातात. आणि हे आपण चर्चा का करतोय, आपण प्रत्यक्ष गोठ्यावर जाऊ आणि बघूया जनावरं मुरघास खातात किंवा नाही. हातच्या कंकणाला आरसा कशाला पाहिजे आपल्याला, चला जाऊया आपण गोठ्यावर. मित्रांनो, आपण पिशव्यामध्ये मुरघास आधीच तयार करून ठेवलेला आहे. यापैकी एका पिशवीतून आता आपण मुरघास बाहेर काढत आहोत. एकदा का पिशवीतून मुरघास बाहेर काढून झालं की त्या पिशवीचं तोंड घट्ट बांधून हवाबंद करून ठेवलेलं आहे. यो 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 यो. अरे वा सर, ही तर अगदी चांगला आवडीनं मुरघास खातायत हो, सर. अगदी बरोबर आहे. कारण मुरघासाचा जो कवठासारखा पिकल्या कवठ्यासारखा जो वास येतोय ना तो त्यांना आकर्षित करतो आणि त्या वासामुळे ते पटापटा खातात. पण सर, हे मुरघास तुम्ही नक्की कधी तयार केलं होतं? मी हा मुरघास 6 महिन्यापूर्वी केलेला आहे. 6 महिन्यापूर्वी? हो, अगदी. जरा वास घेऊन बघतो बरं कसा येतोय. काय ना सर, दुपारची वेळ आहे, भूकही जाम लागली हो. आणि तुमच्या या मुरघासाचा वास इतका मस्त येतोय की मलाच आता खावंसं वाटतंय हो. नाही नाही, त्या वासामुळे ते जनावरांची जशी भूक प्रज्वलित होते आपली होते, परंतु ते जनावरांचं खाद्य ते जनावरांनाच खाऊ देत, आपण आपलं खाद्य खाऊया.
बरं झालं सांगितलं सर, नाहीतर मी आता खाणारच होतो. चला. चल. बरं मला एक सांगा सर, हे जे आपण मुरघास तयार करतो ते योग्यरित्या तयार झालंय की नाही हे ओळखायचं कसं? याचा असा काही ठोकताळ आहे का? म्हणजे बघा, याचा रंग कसा असावा, वास कसा असावा, याबद्दल जरा सांगा ना. हे बघा, मुरघास तयार झालेला आहे का नाही हे आपल्याला लगेच समजतं. मुरघासाची जी पिशवी आपण भरून ठेवलेली आहे त्याच्यातनं आपल्याला पिकलेल्या कवठासारखा वास यायला लागतो. म्हणजे ते एक इंडिकेशन आहे की मुरघास तयार झाला. आणि आपण म्हणताय तसं त्याचा रंग कसा असतो, जर आपण पिशवी उघडून पाहिली तर त्या हिरव्या कुट्टीचा रंग पिवळसर तांबूस असा दिसतो. आणि त्याच्यावरनं आपण समजायचं की हा मुरघास अतिशय चांगल्या पद्धतीचा तयार झाला. सर, मुरघास तयार झालंय हे ओळखायची लक्षणं माझ्या लक्षात आली, पण हे मुरघास खराब झालंय हे कसं ओळखायचं? ते अगदी सोपं आहे. जर का मुरघास चांगला तयार झालेला नसेल तर त्याच्यात ओलसरपणा जास्त असतो, पाणी असतं आणि त्याचा एक कळवट वास येतो. आणि जर का आपण ते उघडून बाजूला करून पाहिलं तर त्याच्यावर लगेच बुरशी दिसते काळ्या रंगाची. म्हणजे ती काळ्या रंगाची बुरशी दुसरं तिसरं काही नसून क्लोस्ट्रिडियम स्पेसीचं फर्मेंटेशन आहे आणि त्यापासून ब्युटरिक ॲसिड तयार होतो. त्याचा कडवट वास येतो आणि सायलेज पूर्णपणे काळं व्हायला लागतं. तर हे मुरघास खराब झाल्याची लक्षणं आहेत. म्हणजे सर, जर समजा आपलं मुरघास काळपट पडलं असेल, त्याला बुरशी आली असेल आणि त्याचा कुबट कडवट वास आला की म्हणायचं आपलं मुरघास खराब झालं. पण सर, बरेच आमचे शेतकरी बांधव म्हणतात की हे मुरघास एकदा तयार केलं की 3 वर्ष चांगलं टिकतं. 3 वर्षाचा तर मला अनुभव नाही, परंतु मी माझ्या इथं आमच्या या गो संशोधन प्रकल्पावर मुरघास तयार करून 1 वर्षापर्यंत मी खाऊ घातलेला आहे. म्हणून मी 2 किंवा 3चं नाही म्हणत, पण 1 वर्षापर्यंत त्याला काहीही होत नाही. सर, हिरवा चारा बदलून आपण ज्यावेळी हा मुरघास टाकायला जनावरांना सुरुवात करतो त्यावेळी एकदमच हिरवा चारा बंद करून मुरघास सुरू करावं का त्यासाठी काही वेगळी पद्धत वापरायला पाहिजे? नाही, एकदम रिप्लेस करणं कधीही चांगलं नसतं. त्यापेक्षा टप्प्याटप्प्यानं मुरघास देणं कधीही चांगलं आहे. कारण त्या जनावराला थोडीशी त्या वासाची आणि त्याची चवीची सवय होणं गरजेचं असतं. म्हणजे समजा आज पहिल्या दिवशी सुरुवात केली, 2 किलो खाऊ घाला, दुसऱ्या दिवशी 5 किलो, तिसऱ्या दिवशी 10 किलो, असं थोडी थोडी सवय केली तर ते चांगलं असतं. आणि त्यामागे शास्त्रीय कारण पण आहे. ज्यावेळेस आपण बदल करतो त्यावेळेस कोटीपोटातले जी बॅक्टेरिया असतात ते त्या गोष्टी पचवण्यासाठीची त्यांची जी आवश्यक असते ती संख्या ती वाढायला त्याला 2 दिवस 3 दिवस कालावधी मिळतो आणि पुढे त्याचं पचन आणि पाचकता दोन्ही वाढते. सर, हे झालं मुरघासाबद्दल. परंतु ज्यावेळी आपल्याकडचं मुरघास संपेल त्यावेळी हिरवा चारा घालताना तो टप्प्याटप्प्यानंच घातला पाहिजे का एकदम टाकला तरी चालेल? नाही, फक्त ती काळजी मुरघासाच्या बाबतीत घ्यावी. हिरवा चारा किंवा आपला दैनंदिन जो चारा आहे हा जनावरांच्या नेहमीच्या खाद्यातला घटक आहे. त्यामुळे तो कुठल्याही वेळेस तुम्ही दिला तर काही फरक पडत नाही. फक्त ती काळजी ज्यावेळेस आपण मुरघास खाऊ घालतो त्याच वेळेस घेणे गरजेचं आहे, हिरवा चाऱ्याच्या वेळेस नाही. सर, आत्तापर्यंत सगळे एकदम मस्त समजलं, पण काय ना, उन्हाचा तडाखा वाढलाय, अक्षरशः चटके बसायला लागलेत. मग आपण पुढील चर्चा जरा सावलीत बसून करूया का? हो, अगदी मी तेच म्हणणार होतो. चला जाऊया सावलीला. सर, इथं कसं मस्त थंडगार वाटतंय ना? हो, छान सावली आहे त्यामुळे गार वाटतंय. तर सर, माझा पुढचा प्रश्न असा होता की जर शेतकऱ्याकडे गायी म्हैशी यासारखी गुरं नाहीत परंतु शेळ्या मेंढ्या आहेत, तर या शेळ्या मेंढ्यांनाही हेच मुरघास घालावं का त्यासाठी काही विशिष्ट प्रकारचं किंवा वेगळ्या चाऱ्याचं मुरघास तयार करावं लागतं? नाही, कुठलाही वेगळा मुरघास करायची गरज नाही. जो मुरघास आपण गाई किंवा म्हशींसाठी केलेला आहे तोच मुरघास आपण शेळ्या मेंढ्यांनाही खाऊ घालू शकतो. कुठलीही काही अडचण येत नाही. आपण तत्वता एक लक्षात घ्या की शेळ्या मेंढ्या गाई म्हैसी ह्या निसर्गतः एकाच पद्धतीचे जनावर आहेत. त्यांना इंग्रजीमध्ये आपण कंपाऊंड स्टमक ॲनिमल म्हणतो आणि आपल्या मराठी भाषेत बोलीभाषेत त्यांना कोटीपोट असणारे किंवा रवंथ करणारे प्राणी म्हणतो. आणि त्यांची पचवण्याची जी पद्धत आहे, फर्मेंटेशन म्हणतो त्याला, तर त्या प्रक्रियेमार्फत हे होत असतं. आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा चारा असला, म्हणजे मक्याचा असला, नेपियरचा असला, तर ते शेळ्या मेंढ्या सगळ्यांना चालतं. फक्त एकच आहे, ज्यावेळेस आपण शेळ्यांना किंवा मेंढ्यांसाठी मुख्यत्वे मुरघास करू किंवा सायलेज करू त्यावेळेस अर्ध्या इंचापेक्षा कमीची कुट्टी करावी, म्हणजे जेणेकरून सायलेज करताना आपल्याला ते
दाबायला किंवा तुडून त्यातली जी हवा काढून टाकायला ते सोपं जातं, म्हणून साधारण अर्धा इंचापेक्षा कमीचे तुकडे म्हणजे कुट्टी करावी. सर समजा एका शेतकऱ्याने 1 एकरात चारा पीक केलं तर त्याच्यापासून त्याला मुरघास किती मिळेल आणि ते किती जनावरांना किती दिवसासाठी पुरेल? हे बघा, मुरघास तयार करायचा असेल तर जो चारा पीक आपण लावतो, उदाहरणार्थ मका घेऊया आपण. आता मक्याचं एका एकरमधून साधारण 20 ते 22 टन एवढं उत्पन्न निघतं, म्हणजे आपण सरासरी 21 टन धरूया. तर 21 टनापासून साधारण 85% मुरघास तयार होतो, म्हणजे 18 टन मुरघास तयार होईल. त्या शेतकऱ्याकडे आपण असं समजूया की 5 गायी आहेत, एका गाईला 20 किलो आणि 5 गायींचा एका दिवसाचा 100 किलो. तर हा 100 किलो प्रमाणे रोजचा जर आपण हिशोब केला तर जो 18 टन मुरघास आपण तयार केलेला आहे तो त्या शेतकऱ्याला साधारण 6 महिने तर कमीत कमी पुरणारच आहे. आणि समजा त्याच्याकडे जर का 21 टनापेक्षा जास्त चारा उत्पादन झालं, समजा 25 झालं, 30 झालं, 25 झालं तर 7 महिने जाईल, 30 झालं तर 8 महिने जाईल. ह्या हिशोबाने तो मुरघास त्याला पुरेल. म्हणजे थोडक्यात सांगायचं असे की जर का त्याने चारा उत्पादन करताना व्यवस्थित काळजी घेतलेली असेल तर त्याला चाऱ्याचं उत्पादन चांगलं मिळेल आणि त्या प्रमाणात जास्तीत जास्त मुरघास करता येईल. फुलपाखरे सर, मगाशी आपण मुरघास बनवण्याची जी पद्धत पाहिली त्यामध्ये तुम्ही त्यात सायलेज कल्चर वापरलं. पण मला सांगा सर, हे सायलेज कल्चर नक्की काय असतं आणि हे कशासाठी वापरायचं? मुरघास जो साधारण 40 ते 45 दिवसात असा तयार होतो, तर ती प्रक्रिया आपल्याला स्पीडअप करायची असेल तर त्यावेळेस मुरघास तयार करण्यासाठी सूक्ष्म जीवाणूंची एक मिश्रण मिळतं, त्याला मुरघासाचं कल्चर म्हणूनच म्हणतात. तर तिने वापरून सुद्धा मुरघास तयार करता येतो. त्याची जी मुरघास तयार करायची जी प्रक्रिया आहे ती स्पीडअप होऊन 1 आठवडा साधारण मुरघास आधी तयार होतो. साधारण असा 45 दिवसात तयार होतो, तर तो 45 दिवसावरून तो 35 दिवसापर्यंत येतो. याशिवाय इनडायरेक्टली अजून 2 प्रकारचे फायदे होतात. एक म्हणजे त्याची पौष्टिकता वाढते आणि दुसरा म्हणजे त्याची पाचकता वाढते. मग सर, हे सायलेज कल्चर नक्की किती प्रमाणात वापरायचं? म्हणजे 1 टन जर मला मुरघास तयार करायचे तर किती सायलेज कल्चर वापरावं? 1 टनाला 1 किलो, म्हणजे 1000 किलोला 1 किलो. हे प्रमाण कमी अधिक झालं तर त्यांनी खूप काही फरक पडेल असंही नाही. राहिला प्रश्न की सायलेज कल्चर उपलब्ध कुठे होईल? पशुसेवा केंद्र जिथं आहेत तिथं इतर औषधांप्रमाणेच सायलेज कल्चरही उपलब्ध असतं. पण सर, मला जर 1 किलो सायलेज कल्चर घ्यायचं आहे तर त्याला खर्च किती येतो साधारण? साधारण ॲव्हरेज जर का सरासरी आपण विचार केला तर 400 ते 450 किंवा जास्तीत जास्त 500 रुपये किलो ह्या दरात आपल्याला ते उपलब्ध आहे. पाहिलं मित्रांनो, 1 किलो सायलेज कल्चर विकत घेण्यासाठी 400 ते 500 रुपये लागतात. म्हणजेच 1 किलो सायलेज बनवण्यासाठी सायलेज कल्चरचा खर्च येतो फक्त 40 ते 50 पैसे. पण सर, मला एक गोष्ट सांगा, जर एक सर्वसामान्य गावाकडचा शेतकरी आहे आणि त्याला त्या गावाकडं हे असे पशुसंवर्धन सेवा केंद्र कुठं त्याला नाहीच सापडली आणि त्याला जर हे सायलेज कल्चर मिळालंच नाही तर त्यानं काय करायचं? त्यांनी तरीही सायलेज करण्यापासून 1 पाऊलसुद्धा मागं येऊ नये. त्यांनी सायलेज करावंच, मुरघास करावाच. विदाऊट सायलेज कल्चर अतिशय चांगल्या प्रकारचा मुरघास आपल्याला तयार करता येतो. याशिवाय समजा मुरघास कल्चर नाही आहे आणि तरीही त्याला अतिशय चांगल्या प्रकारचा जर का मुरघास करून पाहिजे असेल तर अशा वेळेस त्यांनी त्याला सहज उपलब्ध होणारं जाड मीठ आणि घरगुती गूळ ह्यांचं 1% द्रावण करून त्या कुट्टीवर समप्रमाणात मिक्स करून नंतर पिशवी भरली, ती हवा बंद करून व्यवस्थित ठेवली तरीही चांगल्या प्रकारचा मुरघास तयार होतो. पाहिलं मित्रांनो, आता सायलेज कल्चर नाही म्हणून मुरघासच तयार करायचं नाही असं काही करू नका. आता फुलपाखरे साहेबांनी सांगितल्या पद्धतीने जरी तुम्हाला सायलेज कल्चर नाही उपलब्ध झालं तरीही तुम्ही फक्त आपल्या चाऱ्याची कुट्टी करा आणि त्याला हवा बंद करा, तुमचं मुरघास तयार होईल. सर, मगाशी चाऱ्याची कुट्टी भरण्यासाठी ज्या पिशव्या वापरल्या होत्या त्या पिशव्या ह्या खास सायलेजच्या पिशव्या असतात असं तुम्ही म्हणाला होतात. या पिशव्याबद्दल जरा सविस्तर सांगा, म्हणजे या पिशव्या नक्की कशा असतात? हो, सायलेजसाठीच्या ह्या पिशव्या विशेष पिशव्या असतात. ह्या पिशव्या अशा पद्धतीने तयार केलेल्या असतात की कुट्टी भरल्यानंतर आणि त्याची आपण वरनं त्या दोरीनं गाठ मारल्यानंतर ती हवा बंद होणे आवश्यक असते. म्हणून आतल्या बाजूनी त्याला
प्लास्टिकचं एक लायनर असतो आणि बाहेरच्या बाजूने पोत्याच म्हणजे आपले जे नेहमीचे पोते असतात तसा एक आवरण असतो, पण त्याची मजबूती खूप असते. तर ह्या ज्या पिशव्या असतात ह्या क्षमतेनुसार म्हणजे अगदी 50 किलोपासून तर 1 टनापर्यंतच्या विविध आकारात आणि साईजमध्ये त्या उपलब्ध असतात. ह्या पिशव्या साधारण म्हणजे 50 किलोची घेतली तर आपल्याला 50 रुपयाला मिळेल आणि 1 टनाची जर आपण घेतली तर ती साधारण 500 रुपयापर्यंत मिळेल. म्हणजे क्षमतेनुसार ह्या पिशव्यांची किंमत ही असते. पण सर, ह्या पिशव्या नक्की कुठं मिळतात? ह्या पिशव्या तुम्हाला समजा आपण जर का बाजारात गेलात, बाजारात जिथं शेडनेट किंवा प्लास्टिक विकत असतं तिथेही उपलब्ध आहेत. किंवा जर का आपण आता दुग्ध व्यवसायाशी संबंधित असल्या कारणाने आपल्याला कोऑपरेटिव्ह डेअरीवरही ह्या पिशव्या उपलब्ध होतील किंवा पशुसेवा केंद्र किंवा कृषी सेवा केंद्र यांच्याकडे ह्या पिशव्या उपलब्ध असतात आणि त्या आपल्याला सहज मिळू शकतात. पण सर, शेतकऱ्यांच्याकडे ज्या नेहमी पिशव्या उपलब्ध असतात म्हणजे धान्याच्या पिशव्या, खताच्या पिशव्या, या पिशव्या वापरल्या तर चालतील का हो? नाही, मुळीच नाही चालणार. कारण ह्या ज्या खताच्या किंवा धान्याची जी पोती असतात यातनं वारा म्हणजे हवा जात असते आणि त्यामुळे आपण जो मुरघास करण्यासाठी जी कुट्टी त्यात टाकणार तर त्यात हवाबंद न झाल्या कारणाने तो संपूर्ण चारा वाया जाईल आणि म्हणून ह्या पिशव्या किंवा ही पोती मुळीच वापरू नये. त्यासाठी आपली मुरघासाठीची जी खास पिशवी आहे, विशेष पिशवी, तीच वापरावी, अन्यथा आपला चारा वाया जाईल. सर, एकदा जर शेतकऱ्याने पिशवी खरेदी केली तर ती साधारण किती वेळा मुरघास तयार करण्यासाठी वापरू शकतात? जर का हाताळताना ही पिशवीचं आतलं प्लास्टिक जे आहे ते फाटलेलं नसेल किंवा खराब झालेलं नसेल तर आपण ही पिशवी साधारण 4 ते 5 वेळेस वापरू शकतो. वा, धन्यवाद फुलपगारे सर. तुम्ही आज या मुरघासाबद्दल अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सविस्तर माहिती दिलीत. याचा आमच्या सर्व शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल आणि ते भविष्यात अशा पद्धतीने मुरघासही तयार करतील. तर आपण आज दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल मी पाणी फाउंडेशन आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने तुमचं खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. चला आता काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया. मक्याची कणसं चिकात असताना त्याची पौष्टिकता व उत्पादन सर्वोच्च असते. त्यामुळे मक्याची कापणी ही कणसे चिकात असतानाच करावी आणि एकदा कापणी केल्यानंतर 1 दिवस त्याला शेतात पसरवून ठेवावं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची कुट्टी करावी. मुरघासाची पिशवी हवाबंद होण्यासाठी त्यामध्ये चारा भरताना जास्तीत जास्त दाब द्यावा. चाऱ्याची कुट्टी करताना त्याची लांबी ही कमीत कमी राहील, म्हणजेच 10 ते 15 मिलीमीटर, म्हणजे आपल्या फुलपगारे सरांनी सांगितलं ना, अर्धा इंचापर्यंत ठेवावी, जेणेकरून चारा पिशवीमध्ये दाबून बसवण्यासाठी मदत होते. जास्तीत जास्त हवा बाहेर निघते आणि चारा साठवण्याची आणि आंबवण्याची प्रक्रिया सर्वोत्तम होते. मुरघासाची पिशवी जर हवाबंद ठेवली नाही किंवा ती फुटलेली असेल तर मुरघास खराब होतं. म्हणजेच हवा हा मुरघासाचा नंबर 1 चा शत्रू आहे. मुरघासाची पिशवी भरून झाल्यावर ती अशा ठिकाणी ठेवावी जिथे जनावरे म्हणजेच कुत्री, उंदीर, घुशी यांचा उपद्रव होणार नाही आणि पिशवी फाटणार नाही. जर पिशवी फाटली तर मुरघास खराब होते. जनावरांना मुरघास देताना एकदा उघडलेली पिशवी ही कमीत कमी वेळ उघडी राहील याची दक्षता घ्यावी. त्यासाठी जनावरांच्या संख्येनुसार गरजेइतकं मुरघास काढून ते लगेच जनावरांना द्यावं. आणि जर समजा आपण ही काळजी घेतली नाही तर ऑक्सिडेशनची प्रक्रिया होऊन मुरघास गरम होतं आणि ते खराब होतं. त्या दृष्टिकोनातून जनावरांना देण्यासाठी एकदा का मुरघासाची पिशवी उघडली की पुढील 30 दिवसात ती पिशवी संपेल याची दक्षता घ्यावी. एकदा तयार केलेलं मुरघास हे कमीत कमी 1 वर्ष टिकतं. मुरघास तयार करण्यासाठी काही शेतकरी बांधव चारा पिशवीत भरण्याऐवजी जमिनीत खड्डा खणून त्यामध्ये प्लास्टिकचा पेपर टाकून त्यात भरतात आणि तो खड्डा हवाबंद करतात. अशा पद्धतीने जर तुम्ही मुरघास तयार करणार असाल तर अशा वेळी निवडलेली जागा ही शक्यतो चढावर असावी, जेणेकरून पाऊस आला तर पावसाचं पाणी त्याच्यामध्ये जाऊन मुरघास खराब होणार नाही. काही शेतकरी बांधव हे मुरघास तयार करण्यासाठी जमिनीच्या वर सिमेंटच्या टाक्या बांधतात आणि त्यामध्ये चारा टाकून तो हवाबंद करतात. मित्रांनो, यापैकी जी पद्धत तुम्हाला जास्त सोयीची वाटते ती पद्धत वापरून तुम्ही मुरघास तयार करू शकता. तर मित्रांनो, आता
हिरव्या चाऱ्याची चिंता सोडून द्या. आजच मुरघास तयार करा. आपल्या जनावरांची उत्पादकता वाढवा आणि उरलेलं मुरघास विकून त्यापासून भरघोस उत्पन्नही मिळवा. म्हणजे दूध का दूध, चारे का चारा आणि पैसे का पैसा.